आणि यावेळेला आता थेटपणे राहुल गांधी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत। त्याची थेट दृश्य आपण यावेळेला पाहतोय। राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोनिया गांधी यांची उपस्थिती, खरगे यांची देखील उपस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांना आपला उमेदवारी अर्ज सोपवतानाची ही थेट दृश्य आपण यावेळेला पाहू शकतोय। राहुल गांधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहे आणि त्या कार्यालयामधून ही थेट दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। राहुल गांधी नेमकं निवडणूक कुठून लढणार या संदर्भातले तर्क वितर्क लढवले जात असताना अखेर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या मतदारसंघाची निवड करत थेटपणे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, सोनिया गांधी यांची उपस्थिती रायबरेलीमधून थेट अर्ज भरतानाची ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। सोमेश, रायबरेलीमधून अर्ज भरताना राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंबीय दृश्यांमध्ये थेटपणे पाहायला मिळतात। अखेर रायबरेलीवरती शिक्कामोर्तब करत उमेदवार आणि त्या संदर्भातली उमेदवारी भरतानाचे आपण दृश्य यावेळेला दाखवतोय। काय अधिक माहिती देणार आहात? विशाल, आपल्याला सर्वांना माहिती आहे की कालपासून आपण ऐकत होतो म्हणजे जेव्हा लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आणि जागा वाटपांवर चर्चा सुरू झाल्या, त्यानंतर राहुल गांधी हे अमेठी किंवा रायबरेलीतून लढू शकतात याबाबतची शक्यता व्यक्त केली जात होती। सुरुवातीला राहुल गांधी हे अमेठीतून लढणार आणि रायबरेलीतून प्रियंका गांधी लढणार अशा स्वरूपाच्या चर्चा होत्या, परंतु अचानकपणे शेवटी दोघांनी लढण्यास नकार दिल्याची बातमी आली आणि राहुल गांधी हे फक्त वायनाडमधूनच निवडणूक लढणार आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला होता। पण नंतर परवाच्या रात्री सोनिया गांधींनी स्वतः हस्तक्षेप करून राहुल गांधींना निवडणूक लढण्याच्या सूचना केल्याचं कळतंय आणि मग त्यानुसार मग राहुल गांधी हे आता रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत। रायबरेली हा मतदारसंघ तुलनेने अमेठीपेक्षा काँग्रेससाठी सोपा मतदारसंघ आहे, कारण तिथे कायमस्वरूपी काँग्रेसचेच खासदार निवडून आलेत। इंदिरा गांधी तिथून निवडून आलेल्या आहेत। सोनिया गांधी तिथे सलग 2019 पर्यंत निवडून येत होत्या। 2019 साली सुद्धा काँग्रेसच तिथे निवडून आलेली आहे। इमर्जन्सीच्या नंतर आणीबाणी नंतर जी निवडणूक झाली त्यावेळी एकदाच फक्त राजनारायण यांनी इंदिरा गांधींचा पराभव केला आणि त्यावेळी रायबरेली मतदारसंघात गैर काँग्रेसी खासदार निवडून आला होता आणि नंतर 1998च्या निवडणुकीत एकदा फक्त 13 महिन्यांसाठीच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या एक भाजपचा खासदार तिथून निवडून आला होता। अन्यथा संपूर्ण कायम रायबरेली मतदारसंघात काँग्रेसचाच खासदार निवडून आलेला आहे आणि उत्तर भारतात काँग्रेसचा प्रेझेन्स राहावा, काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी उत्तर भारतात निवडणुका लढल्या तर एक वातावरण निर्मिती होण्यास निवडणुकांच्या दृष्टीने मदत होऊ शकेल असा कयास अनेक काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा होता। खरोखर आहे सोमेश, आणि एका बाजूला रायबरेलीमधून अर्ज भरतानाची दृश्य आपण दाखवलेली आहे आणि सोनिया गांधी आणि खरगेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।